माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रुद्राभिषेक कसा करायचा। खूप सारे मला मेल वगैरे आलते की ताई रुद्राभिषेक कसा करायचा हे आम्हाला डिटेलमध्ये सांगा। तर हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, त्यामुळे मी हा सेपरेट व्हिडिओज बनवलेला आहे। तर हा रुद्राभिषेक तुम्ही दर सोमवारी करू शकता किंवा मग महाशिवरात्रीला करू शकता, श्रावणी सोमवारच्या सोमवारी करू शकता। तर तुमच्या मनाने तुम्ही कधीही हा रुद्राभिषेक करू शकता आणि रुद्राभिषेक करणं खूप खूप पवित्र मानलं जातं। भगवान शंकरांची सगळ्यात आवडती सेवा कोणती असेल तर ती आहे रुद्राभिषेक। तर मी तर असं म्हणेल की तुम्हाला जर दर सोमवारी वेळ असेल तर तुम्ही आवर्जून हा रुद्राभिषेक करत चला। आणि जरी वेळ नसेल तरी श्रावणी सोमवार म्हणा किंवा मग आता महाशिवरात्री म्हणा, या दिवशी तरी हा रुद्राभिषेक करायला तुम्ही विसरू नका। कारण रुद्राभिषेक ही इतकी प्रभावी सेवा आहे। ह्या सेवेमुळे मनुष्याची सगळी दुःख जी आहे ती दूर होऊ शकतात, नष्ट होऊ शकतात। इतकी ताकद या रुद्राभिषेकामध्ये आहे। जी तुमची अडलेली कामं आहेत, अजिबातच गती मिळत नाही आहे कोणत्या कार्याला, जर असं वाटत असेल तर रुद्राभिषेकासारखी सेवा नाही। त्यामुळे आवर्जून तुम्ही नक्की ही रुद्राभिषेकाची जी सेवा आहे ती करावी अशी मी तुम्हाला विनंती करेल। तर आता रुद्राभिषेक करण्यासाठी सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। म्हणजे गाईचं शुद्ध तूपच तुम्हाला या रुद्राभिषेकावेळी वापरायचं आहे। आणि धूप लावायला विसरायचं नाही, कारण भगवान शंकरांना धूप अतिशय प्रिय आहे। त्यामुळे सुरुवातीला साजूक तुपाचा दिवा, गाईच्या देशी तुपाचा दिवा आणि धूप आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि नंतरच रुद्राभिषेक करायला सुरुवात करायची आहे। आता आपल्याला शिवपिंड घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याचा अभिषेक सुरुवातीला करायचा आहे। त्यानंतर कच्च्या दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे। शंकराच्या पिंडीवर नेहमी कच्च्या दुधानेच अभिषेक करायचा, उकळलेलं दूध वापरायचं नाही। दूध म्हणजे सुख समृद्धीचं प्रतीक आहे, म्हणून शिवपिंडीवरती दूध अर्पण करायचं। त्यानंतर आपल्याला शिवपिंडीला साखरेने अभिषेक घालायचा आहे। साखर हे संपत्ती, वैभव, ऐश्वर याचं प्रतीक आहे। त्याचबरोबर हळद मिसळलेलं पाणी आपल्याला अभिषेकासाठी वापरायचं आहे। म्हणजेच हळदीच्या पाण्याने शिवपिंडीला अभिषेक घालायचा आहे। हळदीचं पाणी हे गुड लकसाठी मानलं जातं, म्हणजे नशीब आपलं बलवत्तर होण्यासाठी मानलं जातं, म्हणून शिवपिंडीवर हळद पाण्याचा अभिषेक करायचा। त्यानंतर मधाने अभिषेक करायचा आहे। मधामुळे आपली वाणी नेहमी गोड व्हावी, सगळ्यांशी आपले संबंध गोड असावेत, त्यासाठी मधाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर गंगाजलाचा अभिषेक करायचा आहे। गंगाजल हे आनंदी आयुष्य आणि आयुष्यामधली शांती यासाठी प्रतिनिधित्व करतं, म्हणून गंगाजलाचा अभिषेक करायचा आहे। गंगाजल नसेल तर गुलाबजल वापरलं तरी चालेल। आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने पुन्हा अभिषेक करून घ्यायचा आहे। आता यामध्ये दही आणि तूप देखील वापरायचं आहे, पण माझ्याकडून क्लिप डिलीट झालेली आहे ती। पण तुम्ही रुद्राभिषेक करत असताना दही आणि तुपाचा वापर करा आणि दही आणि तुपाने देखील शिवपिंडीला अभिषेक करा। दही हे शक्तीचं प्रतीक आहे आणि तूप हे स्वास्थ्य याचं प्रतीक आहे। त्यामुळे दही आणि तुपाने देखील आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। यातली कोणती गोष्ट तुमच्याकडे अभिषेकासाठी नसेल तर काही हरकत नाही, ती नाही वाहिली तरी चालेल। जेवढ्या वस्तू तुमच्याकडे असतील तेवढ्याने तुम्ही हा रुद्राभिषेक करू शकता। आता स्वच्छ पाण्याने पुन्हा आपण अभिषेक करून घ्यायचा आहे। आणि हे जे पाणी आहे अभिषेकाचं आपल्याला फेकून द्यायचं नाही, तर घरातल्या रोपट्यांना तुम्ही हे वाहू शकता। मनी प्लांट असेल तर मनी प्लांटला हे पाणी तुम्ही वाहू शकता। अगदी घरामध्ये थोडंसं हे पाणी शिंपडलं तरीही चालू शकतं। आता आपल्याला पिंड एका दुसऱ्या ताटामध्ये किंवा तामणामध्ये ठेवायचे आहे आणि असं जर तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर या पिंडीवरती असं ते लावायचं आहे।
नसेल अभिषेक पात्र तर तुम्ही हाताने देखील पिंडीवरती जलाभिषेक करू शकता। आता त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे। अभिषेक पात्र असल्यामुळे असं पिंडीवरती सतत पाण्याची धार सुरू राहते आणि आपल्याला मंत्र म्हणताना अगदी सोपं जातं, कारण हाताने जर आपण अभिषेक केला तर आपल्याला इकडे मंत्र पण म्हणावे लागतात। त्यामुळे असं जर अभिषेक पात्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते वापरा आणि जे मंत्र आहेत रुद्राभिषेकाचे ते तुम्ही म्हणू शकता। काही भागामध्ये याला गळती देखील असं म्हणतात। तर बघा, आता असा अभिषेक सुरू असताना, जलाभिषेक सुरू असताना आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत। त्याचबरोबर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप देखील तुम्हाला सतत सुरू ठेवायचा आहे। आता बघा, स्वामींचं जे केंद्र असतं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र किंवा मठ तुमच्या गावामध्ये असेल तर तिथे असं नित्य सेवा स्तोत्र व मंत्र असं पुस्तक मिळतं। तर तुमच्याकडे ते असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रामधून ते घेऊ शकता किंवा धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये तुम्हाला असं पुस्तक मिळून जाईल। तर यामध्ये बघा, रुद्राभिषेक करताना कोणकोणते मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत ते दिलेले आहेत। तर ते कोणते कोणते मंत्र आहेत ते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगते। तर असा अभिषेक सुरू असताना आपल्याला शिव महिन्म स्तोत्र 1 वेळा म्हणायचे, गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा म्हणायचे, श्री रुद्र अध्याय चमक नमक आपल्याला 1 वेळा बोलायचं आहे, शिवकवच 1 वेळा बोलायचा आहे, महामृत्युंजय मंत्र जो आहे तो 11 वेळा म्हणायचा आहे, शिवगायत्री मंत्र जो आहे तो पण 11 वेळा म्हणायचा आहे, महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त आपल्याला एकदा म्हणायचा आहे, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे, संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे, कालभैरव स्तोत्र आपल्याला 1 वेळा म्हणायचं आहे आणि शिवाष्टोत्तर नामावली आपल्याला एकदा म्हणायची आहे आणि कंटिन्युअस असा आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेक करत राहायचा आहे। आता जर असं स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये असणारं जर पुस्तक तुमच्याकडे नित्य सेवेचं नसेल तर त्यांनी काय करायचं, तर शिवाष्टोत्तर नामावलीचं पुस्तक मिळतं ते तुम्ही आणू शकता आणि ते तुम्ही पठण करू शकता। आणि त्याशिवाय तुम्हाला इथे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप सुरू ठेवायचा आहे। जर तुमच्याकडं अजिबात कोणतंच पुस्तक अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा सतत जप करायचा आहे 1 तासभर आणि असा अभिषेक करत राहायचा आहे। पण तुम्हाला शिवकवच आणि शिवाष्टोत्तर नामावली यांचं पुस्तक इझिली मिळून जाईल एखाद्या धार्मिक पुस्तकाच्या दुकानात। जर मिळालं तर ते घ्या तुम्ही, नाहीतर फक्त तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप अभिषेक सुरू असताना करू शकता। आता असा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला शिवपिंडीची अशी पूजा करून घ्यायची आहे। महादेवाच्या पिंडीला आपल्याला चंदन लावायचं आहे। चंदन अतिशय प्रिय आहे महादेवांना, त्यामुळे चंदन लावायला विसरायचं नाही। पांढरी फुलं व्हायची आहेत आणि जर तुम्हाला धोत्र्याचं फूल किंवा फळ मिळालं तर ते या पूजनामध्ये अवश्य वापरा। ते महादेवांना अवश्य अर्पण करा, कारण महादेवांना धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ अतिशय प्रिय आहे। पांढरी फुलं आपल्याला या पूजेमध्ये वापरायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला बेलाची पानं व्हायची आहेत। 108 बेलाची पानं वाहणं जमलं तर खूपच उत्तम। 108 पानं नसतील बेलाची तर तुम्ही 11 वाहू शकता किंवा जेवढी तुम्हाला मिळत आहेत तेवढी तुम्ही वापरू शकता। पण शक्यतो हे बेलाचं पान 3 दलाचं म्हणजे 3 पानाचं असावं। तर असा रुद्राभिषेक भगवान शंकरांना करायचा असतो, ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। नक्कीच असा रुद्राभिषेक तुम्हाला जमलं तर दर सोमवारी करत चला किंवा महिन्यातून एकदा तरी करत चला। त्याशिवाय महाशिवरात्रीला श्रावणी सोमवारमध्ये आपल्याला असा रुद्राभिषेक करायचाच आहे, कारण रुद्राभिषेक करणं खूप खूप पवित्र मानलं जातं।
हा रुद्राभिषेक स्त्री पुरुष दोघेही करू शकतात किंवा नवरा बायकोंनी मिळून जोडीने हा रुद्राभिषेक केला तरीही चालू शकतं. पूजन झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी भगवान शिवशंकरांची आरती म्हणून घ्यायची आहे आणि शिवस्तुती देखील आपल्याला म्हणून घ्यायची आहे. तर आजचा हा रुद्राभिषेकाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ज्या कोणत्या ताईदादांना रुद्राभिषेक कसा करायचा हे माहीत नाही पण रुद्राभिषेक करण्याची इच्छा आहे तर त्यांनाही ही माहिती कळेल आणि हा व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.